बघा आज आपण टॉपिक बघणार आहोत वर्तुळ. ह्याच्यामध्ये वर्तुळ मध्ये असणारे घटक, त्यानंतर वर्तुळाचे परिघ, क्षेत्रफळ आणि त्याच्याशी काही असणारे रिलेटेड असणारे काही टॉपिक आहेत. तर वर्तुळ म्हणजे काय? तर एका विशिष्ट बिंदूपासून विशिष्ट अंतरावरती असणारा बिंदूंचा संच म्हणजे काय असो तर वर्तुळ. तर वर्तुळामध्ये कोणकोणते घटक आहेत ते बघूया. बघा हे वर्तुळ आहे. वर्तुळामध्ये काय काय असतं? वर्तुळाचा केंद्रबिंदू, त्यानंतर असते वर्तुळाची त्रिज्या. OA ही काय आहे? वर्तुळाची त्रिज्या. त्यानंतर वर्तुळाचा व्यास. त्रिज्या म्हणजे काय तर केंद्रबिंदू आणि वर्तुळ याच्यामध्ये असणारी जो काही रेषाखंड आहे तो म्हणजे काय असतो? त्रिज्या. आणि व्यास म्हणजे काय? CD हा काय आहे? व्यास. व्यास म्हणजे काय तर वर्तुळावर असणारे कोणते दोन बिंदू जोडणारा रेषाखंड, परंतु तो रेषाखंड हा केंद्रबिंदूतून जाणारा असावा किंवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारा रेषाखंड जो वर्तुळावर असणारे दोन बिंदू जोडतो त्याला काय म्हणतो आपण? व्यास. ठीक आहे. त्यानंतर जीवा. ED ही काय आहे तर जीवा. जीवा म्हणजे काय तर वर्तुळावरती कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे काय आहे तर जीवा. त्यानंतर वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा परिघ म्हणजे काय तर वर्तुळाचा केंद्रबिंदूपासून विशिष्ट अंतरावर असणारा बिंदूंचा संच म्हणजे काय तर परिघ. हा काय आहे? वर्तुळाचा परिघ. तर त्याचं सूत्र आहे वर्तुळाच्या परिघाचं 22/7 गुणिले व्यास किंवा 2/22/7 गुणिले त्रिज्या. हे काय आहे तर वर्तुळाच्या परिघाचं सूत्र. त्यानंतर आणखी काही टर्म आहेत. वर्तुळखंड. बघा समजा AB ही वर्तुळाची जीवा आहे, तर ह्या AB मुळे काय होतात? वर्तुळाचे दोन भाग पडतात. त्या प्रत्येक भागाला आपण काय म्हणत असतो? वर्तुळखंड. समजा AXB हा एक भाग आहे आणि AYB हा एक भाग आहे. असे काय झाले? दोन वर्तुळखंड तयार झाले. AXB हा काय आहे? हा जो भाग आहे तो मोठा आहे आणि AYB हा काय आहे? लहान वर्तुळखंड आहे. AYB ला आपण काय म्हणतो? लघु वर्तुळखंड. लघु वर्तुळखंड. आणि AXB म्हणजे काय? विशाल वर्तुळखंड. लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड. मायनर आर्क आणि मेजर आर्क असं म्हणतो. हे झालं वर्तुळखंडामध्ये. मग त्यानंतर AXB हा विशाल वर्तुळखंडातला विशाल कोन आहे. सॉरी AXB हा काय आहे? विशाल वर्तुळखंडातील कोन आहे आणि AYB हा काय आहे? लघु वर्तुळखंडातील कोन आहे. बघा विशाल वर्तुळखंडातला कोन हा लघु कोन असतो आणि लघु वर्तुळखंडातील कोन काय असतो? विशाल कोन असतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ही AB ही जीवा आहे आणि हा एक वर्तुळखंड आहे. समजा AXB हा एक वर्तुळखंड आहे, तर या वर्तुळखंडात तयार होणारे सर्व कोन AB ह्या जीवेमुळं AXB या वर्तुळखंडात तयार होणारे सर्व कोन काय असतात? एकरूप मापाचे असतात किंवा एकरूप असतात. एकाच वर्तुळखंडात तयार होणारे सर्व कोन काय असतात? एकरूप असतात. तसेच AYB हा वर्तुळखंड असेल, याच्यामध्ये तयार होणारे कोन सुद्धा काय असणार आहेत? एकरूप असणार आहेत. एकाच वर्तुळखंडात तयार होणारे कोन काय असतात? एकरूप असतात. अर्धवर्तुळखंड कशाला म्हणायचं? तर व्यासामुळे तयार झालेलं. AOB हा व्यास असेल तर व्यासामुळे तयार झालेले वर्तुळखंड, दोन वर्तुळखंड आहेत, त्यांना काय म्हणतो? अर्धवर्तुळखंड. आणि अर्धवर्तुळखंडातला कोन हा नेहमी काय असतो? काटकोन असतो किंवा 90 अंशाचा असतो. अर्धवर्तुळखंडातला कोन हा नेहमी काटकोन असतो, 90 अंशाचा असतो. त्यानंतर त्याच्या पुढच्या प्रॉपर्टी आहेत
जीवा आणि वर्तुळ केंद्रावरून असलेला लंब. तर हे ए बी जीवा आहे आणि वर्तुळ केंद्र आहे ओ. तर काय ओ ए पासून जीवेवरती टाकलेला लंब किंवा हा लंब आहे तो हा टाकलेला लंब आहे ओ एम. हा ओ एम काय करतो तर जीवा ए बी ला दोन समान भागामध्ये विभागतो. म्हणजे ए एम इक्वल टू काय होणार आहे एम बी. वर्तुळ केंद्रातून जीवेवरती टाकलेला लंब काय करतो जीवेला दोन समान भागामध्ये विभागतो. बघा आता ओ एम ए एम आणि ओ ए हा काय झाला काटकोन त्रिकोण. तर ह्या तिघांपैकी ओ एम ए एम आणि ओ ए ह्या तिघांपैकी एक जरी बाजू दिली असेल तर त्याच्यावरून आपल्याला काय दोन बाजू दिल्या असतील तर एक बाजू त्याच्यावरून काढता येईल पायथागोरसच्या प्रमेयानुसार. त्यानंतर समजा वर्तुळामध्ये दोन जीवा आहेत की ज्या काय आहेत एकरूप आहेत किंवा समान लांबीच्या आहेत. तर त्या जीवानी वर्तुळ केंद्राशी तयार केलेला कोन हे काय असतात तर एकरूप असतात. आता COD हा कोन आणि AOB हा कोन काय असणार आहे एकरूप असणार आहे. म्हणजेच एकरूप जीवांनी वर्तुळ केंद्राशी केलेले कोन किंवा केंद्रीय कोन हे काय असतात तर समान मापाचे असतात. तसंच एकाच वर्तुळ कंसाने तयार केलेले कोन सुद्धा काय असतात एकरूप असतात. समजा हा AXB हा एक वर्तुळ कंस आहे आणि हे दोन कोन आहेत ALB आणि दुसरा आहे AMB. हे दोन कोन आहेत ते कोणत्या वर्तुळ कंसात आहेत AXB या वर्तुळ कंसातून तयार झालेले हे दोन कोन आहेत. तर हे दोन कोन सुद्धा काय असणार आहेत एकरूप मापाचे असणार. हे दोन कोन एकाच वर्तुळ कंसामुळे तयार झालेले आहेत. हे दोन कोन सुद्धा काय असतात एकरूप असतात. बघा त्यानंतर एकाच वर्तुळ कंसाने तयार केलेला केंद्रीय कोन AOC हा केंद्रीय कोन आहे आणि परिघीय कोन म्हणजे परिघावरती तयार होणारा कोन कोणता ABC ह्या कोनामध्ये सुद्धा एक रिलेशन आहे. काय आहे AOC हा 80 अंशाचा असेल तर ABC हा काय असतो 40 अंशाचा. म्हणजेच एकाच कंसाने तयार केलेला परिघीय कोन हा केंद्रीय कोनाचा काय असतो निंबट असतो. म्हणजेच काय येणार आहे AOC बरोबर 2ABC हा काय असतो केंद्रीय कोनाच्या निंपट असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन म्हणजे कोणता चौकोन तर ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू काय आहेत वर्तुळावरती आहेत. ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावरती आहेत त्या चौकोनाला काय म्हणतो आपण चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे कोन A प्लस कोन C किती असणार आहे 180 अंश. तसंच कोन B प्लस कोन D हे सुद्धा असणार आहे 180 अंश. जे समोरासमोरील कोन हे काय असतात एकमेकांचे पूरक कोन असतात. हे काही प्रॉपर्टी आहेत. त्यानंतर एक्झाम्पल बघू आपण. याच्यामध्ये काही एक्झाम्पल आहेत. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलंय सोबतच्या आकृतीत O हा वर्तुळाचा केंद्र आहे आणि AOB चं तुम्हाला मेजरमेंट दिलंय. तसंच रेषाखंड DC आणि AC चं मेजरमेंट काय दिलेलं इक्वल आहे. तर ADC चं
मेजरमेंट काढायचं. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला ए ओ बी हा दिलेला आहे, ए ओ बी दिलेला आहे 120 अंशाचा. त्याच्यावरून काय करता येते, अँगल ए सी बी हा काय असणार आहे, ए ओ बी चा निमपट असणार आहे. म्हणजे हा ए सी बी किती येणार आहे, 60 अंशाचा कोन येणार आहे. तसंच कोन डी सी ए प्लस कोन ए सी बी हे काय असणार आहेत, 180 अंशाचे असणार आहेत. कारण हे दोन कोन काय आहेत, एक रेषीय कोन आहेत. मग ए सी बी आपल्याकडे आहे 60 अंशाचा आहे, तर डी सी ए काय असणार आहे, 180 वजा 60 म्हणजेच 120 अंशाचा. कोन डी सी ए आपल्याला मिळाला 120 अंशाचा. बघा 20 अंशाचा. आणि आपल्याला देताना काय दिलेलं आहे, डी सी आणि ए सी हे दोन समान मापाचे आहेत. म्हणजे कोन डी आणि कोन ए हे दोन काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. कोन डी आणि कोन ए काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. म्हणजे त्या तिघांची बेरीज किती असते, त्रिकोणातील कोणाच्या मापांची बेरीज 180. म्हणजे एक कोन आहे आपल्याकडे 120, राहिलेले किती असणार आहेत, 180 वजा 120 म्हणजे 60 अंश. दोन कोन आहेत 60 अंशाचे, भागिले 2 किती येणार आहे, 30. म्हणजे कोन डी चं माप असणार आहे 30 अंश आणि कोन ए चं माप असणार आहे 30 अंश. आपल्याला विचारलाय कोणता, कोन डी. मेजर ऑफ अँगल एडीसी किती अंश येणार आहे, 30 अंश. पर्याय क्रमांक 4 आहे 30 अंश. तुमचा बघा त्यानंतरचं एक्झाम्पल, सोबतच्या आकृतीत ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे. कोन कोणता दिलाय, ए डी बी हा किती दिला आहे, 35 अंशाचा. आणि विचारलाय कोणता, सी ए बी. कसं काढता येईल हा, मॅम मॅम बोला. हा ए बोला. डी बी 35 आहे. ADB 35 आहे. हा हा. आणि ए आणि सी ए आणि सी, ए आणि असेल. असेल. सी डी आणि बी वरती लंब टाकले ना, बीडी वरती लंब टाकले. वरती नंबर टाकल्यात. हो. डी ओ ए हा कोन 90 अंशाचा असेल तो. 90 अंशाचा असेल तो. डी ओ ए मग 90 आणि 30 डी डी ए डी ओ ए 90 अंश ए 90 प्लस अंश प्लस 35 35 इज इक्वल टू 180. म्हणजे तिन्ही कोनांच्या म्हणजे तिन्ही कोनांच्या मापांची. मापांची. उत्तर किती येते,
90. 90 अधिक 35. हा. 125 आले. 125. 180 हा, वजा 125. हम्म. किती येणार आहे? 55. 55. हा. बघा त्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचं सांगू का? नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलं बघा तुम्हाला? ए बी दिलेला आहे 15 सेंटीमीटर आणि ए सी आहे 8 सेंटीमीटर. तर वर्तुळाची त्रिज्या किती आहे असं विचारलेला आहे प्रश्न. बघ काय दिलंय, लेंथ ए बी दिलेला आहे 15 सेंटीमीटर. लेंथ ए बी हे 15 सेंटीमीटर आहे आणि ए सी 8 सेंटीमीटर आहे. बरोबर, हे पायथागोरसच्या थेरमनुसार काय करता येईल? सोडवता येईल. कर्ण वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. त्यानंतर 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग. कर्ण किती मिळणार आहे आपल्याला? 17. म्हणजे BC ची लांबी मिळणार आहे आपल्याला 17 सेंटीमीटर. विचारले काय? त्रिज्या विचारले. म्हणजे पूर्ण BC हा काय आहे? डायमीटर किंवा व्यास आहे 17 सेंटीमीटर. त्रिज्या कशी काढणार आहे आपण? डिवाइड बाय 2 करून. 17/2 म्हणजेच काय येणार आहे? 8.5. बघा त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ए बी आणि BC काय दिलेला आहे? एकरूप आहे. DAC कोण दिलेला आहे? 98 अंश. DAC म्हणजे हा कोण 98 अंश दिलाय. आणि विचारलंय काय? ADC म्हणजे हा कोण विचारला आहे? ADC किती असेल? बघा त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अगोदर हा C कोण माहिती पाहिजे. तर C कसा काढता येईल? बघा दिलेला कोण आहे? कोण ABC आहे 90 अंशाचा. का 90 अंशाचा असेल? तर OC हा व्यास आहे आणि व्यास काय करतो? तर वर्तुळाचे 2 समान भागामध्ये वर्तुळखंडामध्ये विभाजन करतो. तर अर्धवर्तुळखंडातला कोन हा नेहमी काय असतो? काटकोन किंवा 90 अंशाचा. म्हणजेच ABC काय आला? 90 अंशाचा कोन. आणखी एक गोष्ट दिली, AB आणि BC समान मापाचे आहेत. म्हणजे कोन A आणि कोन C हे काय असणार आहेत? समान मापाचे. समान मापाचे म्हणजेच किती असणार आहे? 45 अंशाचे दोन्ही कोन असणार आहेत. तर आपल्याला C कोन मिळाला 45 अंश. A कोन आपल्याकडे आहे त्रिकोण ADC मधला एक कोन आहे आपल्याकडं. कोन A आहे, कोन C आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय? कोन D काढायचा आहे. A किती आहे आपल्याकडे आहे? 98 अंशाचा. A आहे 98 अंशाचा. C मिळाला आपल्याला 45 अंशाचा. किती येणार आहे दोघांची बेरीज? 143. मग D काढण्यासाठी काय करावं लागेल? 180 वजा 143. हे किती येणार आहे? 37 अंश. म्हणजे 37 अंश. कोन D चं माप किती येणार आहे? 37 अंशच येणार आहे. पुढचा प्रश्न बघा.
सोबतच्या आकृती व वर्तुळाचा केंद्र आहे, तर पुढील चुकीचा पर्याय कोणता हा प्रश्न आहे. एडीएम, एडीएम आणि दुसरा कोण कोणता आहे, ए सी बी. बघा हे दोन कोण काय आहेत, समान मापाचे आहेत, हे बरोबर आहे, कारण हे ए बी ह्या वर्तुळखंडातले कोण आहेत. हा जो वर्तुळखंड आहे ए बी, ह्या वर्तुळखंडातले कोण आहेत ते काय असणार आहेत, समान मापाचे असणार आहेत. त्यामुळं पहिला पर्याय बरोबर आहे. त्यानंतर दुसरा पर्याय बघा, बी डी सी आणि बी डी ए. बीडीसी आणि बीडीए हे दोन्ही कोण काय आहेत, दोन वेगवेगळ्या वर्तुळखंडातले, त्यामुळे हा कदाचित पर्याय चुकीचा असू शकेल. त्यानंतर पुढचा बघा, ए बी डी, ए बी डी आणि दुसरा आहे ए सी डी. ए बी डी आणि ए सी डी हे कोणत्या, ए डी या वर्तुळखंडातले कोण आहेत, किंवा या वर्तुळ कंसातले कोण आहेत, त्यामुळे हे दोन कोण काय असणार आहेत, समान मापाचे असणार आहेत. त्यानंतर पुढचा कोण आहे, बी ए डी आणि बी सी डी. बघा दिलेला चौकोन आहे ए बी सी डी, हा काय आहे, पतंग आहे, आणि त्याच्या समोरासमोरील एक कोण एक जोडी काय असते, समान मापाचे कोण असतात. म्हणजेच ए सी डी सॉरी बी ए डी आणि बी सी डी काय असणार आहेत, हे दोन समान मापाचे कोण असणार आहेत, किंवा हे दोन्ही काय आहेत, अर्धवर्तुळातले कोण आहेत. अर्धवर्तुळातले कोण किती असतात, 90 अंशाचे असतात. त्यामुळं चुकीचा पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 2. हे कोण काय आहेत, वेगळे आहेत. त्यानंतर पुढचा आहे बघा, चक्रीय चौकोनाचे कोण दिलेले आहेत. चक्रीय चौकोनाचे कोण, चक्रीय चौकोनाचे समोरासमोरचे कोण काय असतात, पूरक असतात. म्हणजेच कोण ए आणि कोण सी हे काय असणार आहेत, 180 अंशाचे असणार आहेत. कोण ए किती आहे, 4x वजा 10 अधिक 2x अधिक 10, हे काय असणार आहेत, 180 अंश. 6x बरोबर 180. x ची किंमत किती येणार आहे, 30. x बरोबर 30. तर कोण कोणते असणार आहेत असं विचारले. 110 आणि दुसरा असणार आहे 110 आणि 70. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे काय असणार आहेत, चक्रीय कोण, चक्रीय चौकोनाचे दोन कोण. बघा त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आहे, एका वर्तुळात 24 सेंटीमीटर लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल. हा प्रश्न आणि प्रश्न क्रमांक 9 सॉरी 9 नाही, आपण एक याच्या अगोदर बघितला 9. थोडक्यात काय आहेत ते सारखेच आहेत. मग काय दिले, एका वर्तुळाची 24 सेंटीमीटर लांबीची जीवा, हा वर्तुळ आहे, त्याची जीवा आहे एक, ए बी ही जीवा आहे, ह्याची किती लांबी दिले, 24 सेंटीमीटर, आणि वर्तुळ केंद्रापासून किती आहे, 5 सेंटीमीटर अंतरावरती आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असे विचारले. एओ आपल्याला विचारले. वर्तुळ केंद्रापासून जीवेवरती टाकलेला लंब काय करत असतो, वर्तुळ जीवेला 2 समान भागामध्ये विभागत असतो. समजा त्रिकोण ए ओ एम हा त्रिकोण आहे, तर एम किती असणार आहे ह्याच्यामध्ये, 12. ठीक आहे, 12. ओ एम आहे 5, आणि आपल्याला काय काढायचंय, ओ ए आपल्याला काय करायचंय, काढायचंय. ओ ए चा वर्ग बरोबर काय येणार आहे, ओ एम चा वर्ग अधिक ए एम चा वर्ग. ओ एम चा वर्ग आहे आपल्याकडे 5 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग, 25 अधिक 144 म्हणजेच 169. हे काय आलं, ओ ए वर्ग. ओ ए किती येणार आहे, 13 सेंटीमीटर. ओ ए म्हणजेच काय आहे, आपली त्रिज्या. त्रिकोणाची त्रिज्या सॉरी वर्तुळाची त्रिज्या किती येणार आहे, 13 सेंटीमीटर.
बघा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, वर्तुळाला चारही बाजूने आतून स्पर्श करणाऱ्या चौरसाची परिमिती 56 सेंटीमीटर आहे. बघा एक चौरस आहे आणि त्याला एक वर्तुळ आहे जे काय करते, आतून चारही बाजूने स्पर्श करते. अशा चौरसाची परिमिती दिलेली आहे 56 सेंटीमीटर. चौरसाची परिमिती सूत्र काय, 4 गुणुले बाजू. हे किती आहे, 56 सेंटीमीटर. चौरसाची बाजू किती असणार आहे, 14 सेंटीमीटर. चौरसाची बाजू किती आहे, 14 सेंटीमीटर. चौरसाची बाजू म्हणजेच काय असणार आहे, वर्तुळाचा व्यास असणार आहे. चौरसाची बाजू म्हणजेच वर्तुळाचा व्यास असणार आहे. तर बाजू किती आहे, 14. तर बाजू 14 आहे म्हणजेच व्यास सुद्धा किती असणार आहे, 14 सेंटीमीटर. म्हणजेच त्रिज्या किती येणार आहे, याची त्रिज्या येणार आहे व्यास भागिले 2 म्हणजेच 7 सेंटीमीटर. मग यानंतर बघणार आहोत वर्तुळाचा परिघ सूत्र, वर्तुळाचा परिघ व क्षेत्रफळ. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे, परिघ म्हणजेच काय, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. 2 पाय आर, 2 गुणुले पाय गुणुले त्रिज्या किंवा पाय डी. 2 आर म्हणजेच काय असतो, पाय डी व्यास, पाय गुणुले डी म्हणजेच पाय गुणुले व्यास. आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे पाय आर वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे पाय गुणिले बाजूचा त्रिज्याचा वर्ग. बघा ह्याच्यामधले एक्झाम्पल्स, वर्तुळाचा व्यास दिला असेल तर काय करायचं, वर्तुळाचा परिघ काढायचे. वर्तुळाचा व्यास दिलेला आहे 14 सेंटीमीटर. तर वर्तुळाचा परिघ किती असेल, परिघाचं सूत्र काय आहे आपल्याकडे, वर्तुळाचा परिघ बरोबर पाय गुणुले डी. पायची किंमत किती असते, 22/7. पायची किंमत असते 22/7 किंवा 3.14. जिथं जे सुटेबल असेल ते आपण काय करत असतो, ही किंमत घेत असतो. बघा इथं काय येणार आहे, 22/7 गुणुले दिलेला व्यास किती आहे, 14. 7 दोन्ही 14, 22 दोन्ही 44 सेंटीमीटर. हा काय असणार आहे, वर्तुळाचा परिघ. त्रिज्या दिली असेल तर हा परिघ व्यास दिला 14 सेंटीमीटर, त्याच्यावरून आपण परिघ काढला. जर त्रिज्या दिली असेल, समजा वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 21 सेंटीमीटर, त्रिज्या आहे 21 सेंटीमीटर, तर परिघ विचारला असेल, 2 गुणुले पाय गुणुले आर म्हणजेच काय येणार आहे, 2 गुणुले 22/7 गुणुले त्रिज्या किती आहे 21, 7 त्रिक 21 म्हणजेच 132 सेंटीमीटर काय असणार आहे, वर्तुळाचा परिघ. तसंच परिघ दिला असेल तर त्रिज्या किंवा व्यास विचारला जाईल. समजा वर्तुळाचा परिघ दिलेला आहे 110 सेंटीमीटर परिघ आहे, त्याच्यावरून त्रिज्या किंवा व्यास विचारतील तर तो काढता येईल. वर्तुळाचा परिघ
म्हणजेच काय आहे 2πr. परी किती दिलेला आहे 110 बरोबर 2 गुणुले पाय म्हणजेच किती 2207 गुणुले r. ही 2207 आणि 2 काय करू आपण डाव्या बाजूला शिफ्ट करू. काय येणार आहे 210 भागिले 2 गुणुले 722 बरोबर r. r बरोबर काय येणार आहे 35 भागिले 2 म्हणजेच 17.5 सेंटीमीटर. ही काय आली त्रिज्या आली 17.5 सेंटीमीटर ही त्रिज्या मिळाली. आणि व्यास विचारला असेल तर काय येणार आहे व्यास म्हणजे हा येणार 35 सेंटीमीटर. 17.5 गुणुले 2 म्हणजेच 35 सेंटीमीटर काय असेल व्यास असेल. तसंच अर्धवर्तुळाची परिमिती अर्धवर्तुळाची परिमिती विचारली असेल तर त्याच्यावरून काय करायचं आपल्याला त्रिज्या किंवा त्रिज्या दिली असेल तर अर्धवर्तुळाची परिमिती. अर्धवर्तुळाची परिमिती वर्तुळाची परिमितीचे सूत्र काय वर्तुळाची परिमिती किंवा वर्तुळाचा परी. वर्तुळाचं परिमिती सूत्र काय आहे 2πr. तर अर्धवर्तुळाचं काय असणार आहे ह्याच्या निम्मा असणार आहे आणि त्याच्यामध्ये ऍड काय होणार आहे तर 2r किंवा d. कारण अर्धवर्तुळ म्हणजे काय असतो हा अर्धवर्तुळ असतो. हा वर्तुळाचा अर्धा भाग आणि त्याच्यामध्ये ऍड होणारी हा व्यास काय होणार त्याच्यामध्ये ऍड होणार आहे. म्हणजे सूत्र काय होणार आहे बघा हे 2 ला हे 2 कॅन्सल होणार r कंसात पाय अधिक 2 हे काय असेल अर्धवर्तुळाच्या परिमितीचं सूत्र असेल. त्याच्यावरून काय विचारतील त्रिज्या विचारतील किंवा व्यास विचारतील. बघा समजा अर्धवर्तुळाची परिमिती दिली आहे 72 सेंटीमीटर आणि त्याच्यावरून काय काढायचं आपल्याला त्रिज्या किंवा व्यास काढायचे. तर कसं काढता येईल बघा अर्धवर्तुळाच्या परिमिती सूत्र काय होतं r कंसात पाय अधिक 2 म्हणजेच काय बघा r कंसात पाय म्हणजे किती 2207 अधिक 2 हे 2207 अधिक 2 म्हणजेच काय असणार आहे 22 अधिक 14 भागिले 7 म्हणजेच r कंसात 36/7. हे काय झालं अर्धवर्तुळाच्या परिमिती सूत्र 36/7 गुणिले r. आपल्याला किती परिमिती दिली आहे 72 दिली आहे. 72 बरोबर काय येणार आहे r गुणिले 36/7. तर r बरोबर किती येईल r बरोबर 72 गुणिले 7/36 म्हणजे 36 एके 36 36 दोन्ही 72 2 गुणिले 7 हे 14 सेंटीमीटर काय येईल 14 सेंटीमीटर येणार आहे त्रिज्या. म्हणजे व्यास काय येईल 14 गुणिले 2 म्हणजेच 28 सेंटीमीटर हा काही व्यास येईल. त्यानंतर प्रश्न असतील बघा एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलाय. बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे आणि ती बैलगाडी 2.2 किलोमीटर
अंतर पार करून गेली आहे तर त्या चाकाचे किती फेरे झाले असतील किंवा किती फेरे होतील. बैलगाडी चाकाचा व्यास दिलाय 1.4 मीटर आणि 2.2 किलोमीटर ती बैलगाडीने अंतर पार केलेलं आहे तर त्या चाकाचे किती फेरे होतील असा प्रश्न आहे. बघा व्यास दिलाय म्हणजे त्या चाकाचा काय काढावं लागेल, परीघ काढावं लागेल. आपल्याकडे सूत्र आहे एकूण फेरे बरोबर एकूण अंतर भागिले त्या चाकाचा असेल तो परीघ. अंतर भागिले परीघ. बघा आपल्याला व्यास दिलेला आहे त्याच्यावरून त्याचा परीघ काढता येईल. परीघ बरोबर सूत्र काय होतं, पाय डी म्हणजेच 22/7 गुणुले 1.4 म्हणजेच काय येणार आहे 4.4 मीटर हा त्याचा परीघ असणार आहे. ठीक आहे. बघा अंतर किती आहे 2.2 किलोमीटर. 2.2 किलोमीटर म्हणजेच किती मीटर असणार आहे आपल्याला आलेला परीघ मीटर मध्ये. हा मीटर किती, हे मीटर किती असणार आहेत 2200 मीटर. 2200 मीटर. अंतर 2200 भागिले 4.4 म्हणजेच 22,000 भागिले 44. तर फेरे किती येणार आहे 500. तर ते फेरे किती असतील 500 एवढे फेरे असतील. त्यानंतर आणखी इथं आपल्याला काय दिलं होतं व्यास आणि त्याच्यावरून परीघ काढला आपण आणि ह्या सूत्रामध्ये ठेवलं. तसंच जर एकूण फेरे देतील, अंतर देतील त्याच्यावरून त्रिज्या किंवा व्यास विचारतील. तसं बघा 4.4 किलोमीटर अंतरामध्ये एका चाकाचे 2500 फेरे होतात. 2500 फेरे होतात तर त्या चाकाचे त्रिज्या किंवा व्यास किती असेल हा प्रश्न आहे. त्रिज्या किंवा व्यास किती असेल. एका चाकाचे 4.4 किलोमीटर अंतरामध्ये 2500 फेरे होतात तर त्या चाकाचा व्यास किंवा त्रिज्या किती असेल. आपण बघितलं फेरे बरोबर काय होतं अंतर भागिले परीघ होतं. तसंच परीघ बरोबर काय येणार आहे चाकाचा परीघ बरोबर अंतर भागिले फेरे. अंतर किती आहे 4.4 किलोमीटर म्हणजेच किती 4400 मीटर भागिले काय येणार आहेत फेरे. एक 1.76 मीटर. त्याचे सेंटीमीटर मध्ये केल्यानंतर काय होईल 176 सेंटीमीटर. ठीक आहे. हा काय आला परीघ 176 सेंटीमीटर परीघ. त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे व्यास. परीघ बरोबर काय सूत्र होतं पाय डी म्हणजेच 22/7 गुणुले डी. परीघ किती आहे 176. बघा 22/7 इकडं गुणलेला इकडं आल्यानंतर भाग दिला जाईल म्हणजे 7/22 बरोबर काय असणार आहे डी. व्यास किती मिळाला 56. तर त्रिज्या ह्याच्यावरून किती मिळणार आहे 28 सेंटीमीटर. व्यास 56 सेंटीमीटर आणि त्रिज्या 28 सेंटीमीटर. त्यानंतर क्षेत्रफळाचे काही
बघू आपण. बघा एका वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. मैदानाचे क्षेत्रफळ 2464 चौरस मीटर आहे. तर त्या चौकोनाची त्रिज्या किती असेल विचारले. त्रिज्या किती असेल? तर वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ म्हणजे तर सूत्र काय असणार आहे? पाय आर वर्ग. बरोबर, पाय आर वर्ग म्हणजेच किती? पाय आर वर्ग किती आहे? 2464. पाय म्हणजेच 22/7 गुणिले आर वर्ग बरोबर 2464. हे आर वर्ग बरोबर किती येईल बघा? 2464 गुणिले 722. आर वर्ग बरोबर किती मिळालं? 784. 784 हा कितीचा वर्ग आहे? तर 28चा. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? 28 मीटर. किंवा ह्याचा व्यास विचारतील तर व्यास किती येणार आहे? 56 मीटर. त्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास असणार आहे 56 मीटर. वर्तुळाकार असलेल्या सभागृहाच्या छताची त्रिज्या 14 मीटर आहे आणि छताला रंग देण्यासाठी 75 रुपये चौरस मीटर प्रमाणे काय आहे? खर्च आहे. तर एकूण किती खर्च येईल हा प्रश्न आहे. एकूण खर्च काढण्यासाठी काय करावं लागेल? अगोदर त्या वर्तुळाकार सभागृहाच्या छताचे क्षेत्रफळ काढावे लागेल आणि त्या क्षेत्रफळाला काय करावं लागेल? आपल्याला 75 ने गुणावं लागेल. त्रिज्या किती दिलेली आहे? 14. 22/7 गुणिले 14 गुणिले 14. पाय आर वर्ग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय आलं? 616 चौरस मीटर. तर एका चौरस मीटरला 75 रुपये खर्च आहे. तर 616 चौरस मीटरला किती खर्च असणार आहे? 616 गुणिले 75 म्हणजे 46,200 रुपये काय येणार आहे? एकूण वर्तुळाकार सभागृहाच्या छताला रंग देण्यासाठी येणारा खर्च किती असणार आहे? 46,200 रुपये. यानंतर एक आकृती आहे त्याच्यामध्ये OA बरोबर
3.5 दिलेला आहे आणि OB बरोबर आहे 7 सेंटीमीटर. तर एकांकित भागाचे क्षेत्रफळ किती असेल असा प्रश्न आहे. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे हे रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करावं लागेल, तर दोन वर्तुळाचे क्षेत्रफळ काढून त्या दोघांची वजाबाकी म्हणजे OB हे त्रिज्या असणारे वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावं लागेल. तसंच OA ही त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्या दोघांची काय करावं लागेल, वजाबाकी करावी लागेल. तेव्हा काय येणार आहे, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. एकशे 54 येणार आहे. आणि दुसरं OA क्षेत्रफळ असणार त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काय येणार आहे, 3.5 गुणिले 3.5 म्हणजेच 38.5. तर ह्या दोघांमधला फरक किती येणार आहे, 154 वजा 38.5 म्हणजेच 115.5 चौरस सेंटीमीटर. तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती येणार आहे, 115.5 सेंटीमीटर. बरं, त्यानंतर एक प्रश्न आहे असा, हा पाव वर्तुळ आहे. हा काय आहे, पाव वर्तुळ. त्याची परिमिती आहे 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर परिमिती आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल असा प्रश्न आहे. बघा, ह्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागेल, त्याची त्रिज्या काढावी लागेल. आता पाव वर्तुळाची परिमिती म्हणजे काय असणार आहे, पूर्ण वर्तुळाची परिमिती किती असणार आहे, 2πr. त्याच्यामधून त्याचा चौथा भाग आहे, हा म्हणजेच काय येणार, भागिले 4 अधिक हे जे दोन त्रिज्या वाढलेल्या आहेत त्या म्हणजेच 2r. म्हणजेच काय असणार आहे, इथं जर बघा हे 2 2 जाणार, हे r कॉमन घेतलं तर काय येईल, π/2 + 2. हे काय असणार आहे, म्हणजेच काय येणार आहे, हे r 22/14 अधिक 2 म्हणजेच r 25/7. तर अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर काय येणार आहे, अर्धवर्तुळाची परिमिती पाववर्तुळाची पाववर्तुळाची परिमिती म्हणजेच काय असणार आहे, 25/7 r. आपल्याला किती दिलेली आहे परिमिती, 50 बरोबर 25/7 r. म्हणजेच r बरोबर काय येणार आहे, 50 × 7/25 म्हणजेच 14 सेंटीमीटर काय असणार आहे, त्रिज्या असणार आहे. 14 सेंटीमीटर काय आली त्याची त्रिज्या.
पाववर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. पाववर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय येणार आहे? पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असणार आहे? पाय आर वर्ग. त्याला भागिले काय करावं लागेल? 4 करावं लागेल. बरोबर का? म्हणजेच 22/7 गुणिले 14 गुणिले 14 भागिलेला काय येणार आहे? 4. एकशे 5464 चौरस सेंटीमीटर. हे काय येणार आहे? पाववर्तुळाचे क्षेत्रफळ. कुणाला काय अडचण आहे का याच्यामध्ये? ठीक आहे, थांबतोय आपण इथंच. सगळ्यांना गुड नाईट. गुड नाईट मॅम.